हे गाइस, वेलकम बॅक टू चॅनल. आय होप यू आर डुईंग वेल. सो आज आणखी एक स्टोरी तुमच्यासोबत शेअर करायची आहे. पण त्यापूर्वी जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बिकॉज यू आर नॉट सबस्क्राईबिंग टू आवर चॅनल. आय डोंट नो वाय, बट प्लीज सबस्क्राईब टू आवर चॅनल, कारण की ते आपल्या ग्रोथसाठी खूप इम्पॉर्टंट आहे. तर व्हिडिओ आपले येतच राहणार, त्याचं टेन्शन नाही घ्यायचं तुम्ही. पण तुम्हाला काय टेन्शन मला नका देऊ, कारण की तुम्ही सबस्क्राईब नाही करत आहे. सबस्क्राईब करून घ्या, त्यांनी थोडं मोटिवेशन भेटत राहते. यार लवकर लवकर करा की आपले सबस्क्रायबर वाढले पाहिजे. तर सांगायचं हे आहे की एक इन्सिडन्स माझ्यासोबत झालेला होता लास्ट वीकला, जो की मी शेअर नाही केलेला तुमच्यासोबत. बट आय थॉट की मी तो शेअर करायला पाहिजे तुमच्यासोबत. जस्ट म्हणजे एक इन्सिडन्स आहे जो की मला शेअर करायचा आहे तुमच्यासोबत, म्हणून मी करत आहे, बाकी काही नाही. सो ऍक्च्युली काय झालं, जेव्हा मी नागपूरहून आलेलो होतो गावासाठी, त्याचा व्लॉग पण मी बनवलेला. आय थिंक मी फ्रायडेला आलेलो होतो, फ्रायडेला दुपारी आलेलो होतो आय थिंक. आणि मग तिथून आल्यावर मग ते स्टोरी वगैरे लावणं किंवा मग जे तो व्हिडिओ आहे तो एडिट करणं आणि मग तो अपलोड वगैरे करणं. तर मग थोडा लेट झालो फ्रायडेला झोपायला. तर मग झोपायला लेट झालो, तर सॅटर्डेला लेटच उठलो. कारण की ठीक आहे ना, मग 1-2 वाजता जर झोपलो, 3 वाजता झोपलो तर सकाळी लेटच उठणार. सो मी सकाळी लेट उठलो. म्हणजे माझं जे जुनं रुटीन होतं, म्हणजे सकाळी उठून तिकडे पहाडावर वगैरे जायचं, तर तो जो रुटीन होता आय थॉट की मी तो फॉलो करणार. पण मग सकाळी लेट उठल्यामुळे ते काही फॉलो झालेलं नाही. मग ते फॉलो झालेलं नाही, तर मग ठीक आहे, मग दुपार पण चालली गेली आणि मग ते तिकीट वगैरे बुक करायचं होतं. मग ते त्याचं तत्कालमध्ये बुक केलं, मग ते वेटिंगमध्ये आलं. मग ते सगळं झाल्यावर मग दुपारी मग थोडंसं रिलॅक्स झालो. आणखी पण काही व्हिडिओ वगैरे होते जुने पुराणे, त्याच्या स्टोरी किंवा मग शॉर्ट वगैरे अपलोड करून टाकले. पण मग संध्याकाळचा टाइम आला, मग संध्याकाळी 5-5:30 वाजलेले होते. मग मी म्हटलं आता संध्याकाळचा टाइम आहे आणि थोडं वातावरण पण असं ढगाळ होतं, क्लाउडी होतं. तर आय थॉट की बा चला आता सकाळी नाही झालं तर संध्याकाळी आपण काही रनिंग वगैरे नाही करू, पण एक चक्कर मारून येऊ, पैदल पैदल जाऊन आपण जाऊया. तर मी निघालो. वातावरण म्हणजे पाऊस येणार असं नव्हतं, म्हणजे थोडं ढगाळ वातावरण होतं. आणि म्हणजे होतं, म्हणजे असं काही नाही की एकदमानं खूप सारा पाऊस येणार, कारण की आधी 2 दिवस आलेला नव्हता पाऊस. तर मी निघालो. जवळपास 4 किलोमीटर आहे म्हणजे घरापासून तर त्या पहाडाचं जिथं पण आम्ही जातो, वरतं रनिंग वगैरेचा ट्रॅक आहे असं बनवलेला. तर तिथं जाईपर्यंत म्हणजे 4 किलोमीटर आहे टोटल. आणि मग मी निघालो, पैदल पैदल निघालो आणि पोचलो पण तिथे. आणि पोचलो आता जस्ट म्हणजे त्या पहाडाच्या वर चढणं चालूच करतोय, तर थोडं ढग म्हणजे आणखी घनदाट झाला आणि पूर्ण ते पावसाचं वातावरण बनलेलं. आणि मी म्हटलं आता वरतं गेल्यापेक्षा, कारण की कसं राहते की वरतं राहते तर मग आय थॉट की लाइटिंग वगैरे जर झाली, लाइटनिंग वगैरे झाली, वीज वगैरे कडाडली, तर मे बी वरती जास्त चान्सेस आहे. सो म्हटलं निघा इथून लवकर. तर मी निघालो. मी म्हटलं यार लवकर निघा इथून, कारण की खूप जास्त ढग झालेले होते गोळा गावाच्या आजूबाजूनं. म्हटलं लवकर निघा ना, घरी जा. आणि मग त्यामुळे मग मी जस्ट चालणं चालू केलं. मी म्हटलं एवढ्या लवकर पिकअप कसा काय पकडणार, पाऊस मला टाइम भेटणारच, मी थोडंफार रनिंग वगैरे म्हणजे धावत धावत निघाणार आणि पोहोचून जाणार, म्हणजे एकदम नाही येणार पाऊस. सो जस्ट मी चालू केलं आणि पाऊस एवढ्या जोरात चालू झाला, एवढ्या जोरात चालू झाला, म्हणजे अक्षरशः म्हणजे थोडंसं 2 मिनिटातही तुम्ही ओलं होणार एवढ्या जोरात. आणि मग जसं झालं तर मग दीड किलोमीटर असा म्हणजे कॉन्क्रीटचा रस्ता होता आणि मग तिथून असा साधा रस्ता आणि मग गावच लागते असं. म्हणजे 1.5 किलोमीटर हे, 1 किलोमीटर कच्चा रस्ता आणि मग गाव चालू होते. गावातही आपल्याला 1 किलोमीटर लागेल असं. तर मग मी फास्टमध्ये निघालो, तर वल्ल तर झालेलोच आणि मोबाईल होता प्लस हेडफोन वगैरे पण होते. होत नव्हतं काही, पण ठीक आहे. म्हणजे मी निघालो आणि मधात म्हणजे 1.5 किलोमीटर गावापासून आणि इथून तर मी गेलो. तिथे एक मंदिर होतं. मी म्हटलं ठीक आहे, म्हणजे अर्धा एक तास पाऊस येणार आणि बंद होऊन जाणार आणि मग आपण घरी चाललो जाऊ. तर मी थांबून जातो बा तिथं. तर मी थांबलो त्या मंदिरात आणि पाऊस आणखी जास्त वाढलेला. पावसाचं काही नाही, पाऊस किती काही आला तर चालतं, काही प्रॉब्लेम नाही आहे. पण ज्या प्रकारे विजा कडाडत होत्या, लाइटनिंग होत होती, मी तर गेलेलो. मी म्हटलं चला ठीक आहे बा, पडत असेल इकडे तिकडे. आणि मग मी असं बाहेर पाहायला लागलो आणि अक्षरशः जे वीज आहे ना, ते माझ्या पुढे जे झाड होतं म्हणजे जवळपास 300 मीटरवर, म्हणजे मला पूर्ण दिसत होतं झाड, तिथे त्या झाडावर पडले. मी शॉक. मी म्हटलं वीज तिथे पडून आली. आणि मी जिथं उभं होतं त्या मंदिरापाशी, तिथे पण एक मोठं झाड होतं, म्हणजे जस्ट 10-15 फुटावर. आणि माझी पूर्ण तुम्ही समजू शकता काय हालत झाली. आणि धडाधड इकडे तिकडे आजूबाजूला विजा कुठे ना कुठे पडत होत्या आणि तो जोरात आवाज. आणि मी एकटाच त्या मंदिरात, आणि मंदिरात लाईट वगैरे नव्हता, अंधारच. कारण की एवढ्या जोरात जर पाऊस येत असेल, आणि ते म्हणजे असं नाही आहे की मी 15 मिनिटं आलो, जवळजवळ 1.5 तास मी त्या मंदिरात होतो.
आणि विजा माझ्या आजूबाजूने पडत होते. मी म्हटलं 10-15 मिनिटं थांबतो आणि पाऊस कमी झाला का निघतो डबल पडत पडत. पण पाऊस कमीच नाही होऊन आणि आजूबाजूला माझ्या तळातड विजा पडत होत्या आणि ते आपण अशा धडकन असा आवाज येतो, जोरात आवाज. मी पहिल्याच वेळेस असा एकटा दुकटा सापडलेलो, नाही तर मी तेव्हाच पडत येतो. आणि मी म्हटलं यार हा शेवटचा तर दिवस नाही माझा, मी असं काही कर्म केले की इथं अटकून गेलो. म्हटलं अजून तो वाशीला जायचं आहे, माझी पोस्टिंग व्हायची आहे, माझं वाला जॉईनिंग व्हायचं आहे, पैसे पण यायचे आहे. पैसे आले होते एका मनसे, पण मी म्हटलं अजून तो जॉईनिंग व्हायची आहे. एवढे सारा म्हणजे तामझाम केला आणि मी इथपर्यंत पोहोचलो आणि तस माणूस म्हटलं गेला माणूस, आता काही खरं नाही. आणि मी अक्षरशः असं म्हटलं यार इथं पडली वरतं तर मग खाली जर आली तर मग मी झोपूनच जातो म्हटलं खाली. मग मी उलटा झोपलेलो असा आणि देवाचं नामस्मरण करत होतो, हनुमान चालीसा वगैरे वाचत होतो. आणि मी म्हटलं प्लीज देवा इथून वाचू दे आजच्या दिवस. वाशीला गेल्यानंतर ठीक, म्हणजे मी अजून कसं आडवं तिडवं काही काम करणार नाही जेणेकरून कोणाचाही कुठेही लॉस होणार इन केस. आणि पूर्ण मी प्रार्थना करून आलो देवाला की यार इथून निघू दे, फक्त आजच्या दिवस तरी मला वाचव मला. तर 1.5 तास मी आजूबाजूला पूर्ण विजा पडताना पाहिलं, म्हणजे एकच पाहिली, पण त्याच्यानंतर तर मी इकडेच तोंड करून घेतलं. मी म्हटलं अजून इकडे पाहत राहीन तर अर्धा तर त्यांनाच मरून जाईन, कारण की पुढे एकदम झाडावर वीज पडून आली तडकन, म्हणजे झालंच ना, गेला ना माणूस. आणि मोबाईल फ्लाईट मोडवर, मी म्हटलं अजून ठेवायला तेवढ्या विजात घरचं कोणी आलं तर ते वेगळं. तर मग फ्लाईट मोडवर त्यांना पण सांगू नाही शकत होतो, कारण की विजामध्ये मोबाईल वापरणं ते रिस्क आहे, होत काही नाही, पण आजूबाजूला कोणी असेल तर माणूस तेवढी रिस्क घेते. पण एकट्या दुकट्यात मी मग फ्लाईट मोडमध्ये मोबाईल, यार मग कसं तरी 1.5 तास मी तिथंच होतो, अर्धा तर मी मेला तर जमा होतो. मी म्हटलं आज तर गेला माणूस खाता. आणि मग काय झालंय, मग थोड्या वेळानं काही पाऊस थोडासा कमी झाला, विजा कडाडतच होत्या, आजूबाजूला पडतच होत्या. मी कसा तरी तिथून निघालो आणि अजून 500 मीटर धावत गेलो. आणि धावत कसं, मी एक तर शूज घालून नव्हतो गेलो, कारण की मी म्हटलं फक्त पैदल चालायचं आहे आणि वापस यायचं आहे, तर धावताही नव्हतं येत माझ्या त्यानं. कसं तरी तिथून निघालो आणि पुढे एक पेट्रोल पंप होता, तिथपर्यंत गेलो. म्हणजे हा शॉर्टकट सोडून मी पुढे गेलो. म्हणजे मी म्हटलं तिथं पेट्रोल पंपावर जायचंच नव्हतं, मला सरळ गावातच जात होतं. पण मी म्हटलं इकडे पावसाचा रस्ता आहे, तर मला चालता नाही येणार, स्लीपर आपली जे आहे ते बेकार होऊन जाईल. सो मग मी इकडून चांगल्या रस्त्यानं पेट्रोल पंपापाशी गेलो आणि तिथं मला 4 लोक सापडले आतमध्ये. मी एवढा म्हणजे गेलो आणि प्रणाम केला पहिले देवाले. म्हटलं कमसे कम इथपर्यंत तरी आलो. आणि तिथे 4 लोक दिसल्यावर थोडं रिलॅक्स झालो. म्हटलं ठीक आहे, लोक आहे इथं. आणि ते पेट्रोल पंप होतं तर त्यांनी सगळी अरेंजमेंट केलेली असेल. तसं गावात कुठे वीज पडत नाही नॉर्मली, कारण की जे पण हायर स्ट्रक्चर राहते तिथे ते लाइटनिंगची जे स्ट्रीप राहते ते लावलेली राहते. सो तिथं जाऊन मी थोडं रिलॅक्स झालो. त्यांना पण सांगितलं की मी एकटाच होतो तिथे. तर ते म्हणत होते कसा काय थांबला तू, लवकर तुला धावत येऊन जायचं होतं इथपर्यंत तरी. तर तो दिवस तसा. आणि मग मी त्या क्षणाला तिथं जेव्हा होतो, मी म्हटलं इन केस झालं तर मग मागे काय केलं मी ते थोडं बघून घ्या. तर त्या क्षणाला मला आठवलं की नागपूरमध्ये तरी मी बऱ्यापैकी ते शेवटचे 2 दिवस खूप चांगल्या प्रकारे वागलो. आणि माझा आणि कोणाचाही एवढा काही हे नव्हता, म्हणजे कॉन्फ्लिक्ट्स नव्हते कोणाचे. आणि शेवटी मी सगळ्यांना सॉरी वगैरे पण म्हणून गेलो, इव्हन दो सिक्युरिटीला पण, कारण की सिक्युरिटीला 2-3 म्हणजे त्याच्या आधीच्या 2-3 दिवस मी लेट झालेलो होतो. आम्ही मित्र 12-12:30 आणि 1ला पण आलेलो होतो, 3-4 जण शेवटी. तर बाहेर म्हणजे हॉटेलमध्ये जेवलेलो होतो, कारण की 10 वाजलेले होते. आणि तर मग आम्ही तिकडे जाऊन मग आणखी टाइम झालेला. मग त्यांना पण सॉरी म्हटलं, म्हणजे सगळ्याला चांगलं बोलून आलेलं होतं. तर मला काही असं वाटत नव्हतं की मी काही केलेलं आहे. मी म्हटलं देवा प्लीज इथून वाचू दे मला, कारण की आणखी पण मी आणखी चांगला वागेल आणि ठीक आहे, म्हणजे आणखी पण चांगलं काहीतरी करेल. आणि फॉर्च्युनेटली देवानं माझं ऐकलं आणि मी त्या दिवशी सुखरूप घरी पोहोचलो. आणि मग त्याच्यानंतर संडेला तर मी वाशीसाठीच निघालो. आणि मग मला कळलं यार की थोडंफार चांगलंच राहिलं, मी चांगलंच राहतो, पण ठीक आहे, म्हणजे आपल्याला तो सेन्स बनला. मला ते हे भेटलं की यार तिथं आपण असं अडकलेलो होतो. सो म्हणजे हा एक इन्सिडेंट शेअर करायचा होता. आणि मग मी बऱ्यापैकी आणखी पण जे पण चांगलं होऊ शकते, म्हणजे आता 2-3 दिवसात मी असं काही चांगलं केलं की ज्यानं मला थोडंसं प्राऊड फील होते, म्हणजे चांगलं वाटते, ते मी शेअर करतो. तर ज्या दिवशी मी निघत होतो ना संडेला, तर तेव्हा पण पाऊस येत होता, माहित आहे. तर ते मग शूटिंगच नाही करू शकलो ना, कारण की पाऊस होता म्हणून. तर जसं मी बस स्टॉपवर आलेलो होतो, तर बाबा मला सोडायला आलेले होते. तो फोटो पण तुम्ही बघितला असेल तर इन्स्टावर टाकलेला. तर सोडायला आले आणि पुढं म्हणजे वरतं जे राहते तो रूफ आहे आणि तिथे सगळे बसलेले. आणि पुढे म्हणजे ते स्लीपरी जे राहते फ्लोअर, म्हणजे जसा या रूमचा आहे,
तसावाला फ्लोअर होता आणि ते पाण्यामुळे थोडं किचकिच झालेलं आणि इकडे माती होती, तर त्याच्यावर थोडी माती आलेली. मग तिथे एक आजीबाई आली आणि ते पण इकडे बसायलाच आलेली होती ना. तर ते जसे आली आजीबाई स्लिप होऊन पडले तिथे. सो मी तो मोबाईल ठेवून दिला आणि आजीबाईला उचललं आणि त्याच्यानंतर जे सॅटिस्फॅक्शन होतं मला, कारण की एवढ्या मोठ्या लोकातून मी गेलेलो आणि उचललं आजीला आणि खूप चांगलं वाटलं मला त्या दिवशी. तर ते काम मी चांगलं केलं. आणि त्याच्यानंतर दुसरं काम म्हणजे त्याच दिवशी मी बघा तिथे ते डॉल्फिन ट्रॅव्हलची वाट पाहत होतो. 9:30 वाजताची ट्रॅव्हल होती. तर त्याच्या आधी मी त्या हॉटेलमध्ये हे केलेला होता, कोणता तरी मिल्कशेक काहीतरी मागितलं होतं आणि काहीतरी खाल्लेलं होतं. काहीतरी खाल्लेलं होतं साऊथचं. आणि मग ते जेव्हा मागितलं होतं तर बेसिकली शेक जो होता, मिल्कशेक जे पण प्यायला घेतलेलं होतं, ते आय थिंक 120चं झालेलं आणि 90 रुपीजचं ते त्याच्यानंतरचं जे पण साऊथ इंडियन जे फूड घेतलेलं होतं ते झालेलं. असं 210चं बिल झालेलं. आणि ते म्हणजे सर्व करायला एक लेडी आलेली आणि आय थॉट म्हणजे नॉर्मली माणसंच राहते. आय थॉट यार लेडी आहे, ठीक आहे, म्हणजे सर्व करत होती. तर ठीक आहे, 210 बिल आलेलं. आणि मग ते म्हणजे आधी पण मला ते टिप वगैरेच म्हणत होते ना, कारण की आम्ही बाहेर खाल्लेलं होतं. मग आय थॉट की यांना टिप द्यायची आणि 210चं बिल झालं आणि माझ्याकडे एक 20ची नोट होती, एक 100ची होती आणि एक 200ची नोट होती. कारण की ते जे बिल होतं ते तर पे केलं फोनपेवर आणि मग याच्यामधलं द्यायचं होतं यार. मग मला वाटलं यार 20 रुपये कोण देते टिप यावाल्या जमान्यात. सो आय थॉट की मी 100 रुपये टिप देऊन देतो आणि मी 100 रुपये दिले. आणि म्हणजे ती अशी बघत होती, 100 रुपये टिप 210च्या फूडवर. म्हणजे ते थोडेसे आश्चर्यचकितच होते. म्हणजे जेवढं मी खाल्लं त्याच्या अर्धी तर मी टिपच देऊन दिली आणि मला खूप चांगलं वाटलं. मी म्हटलं यार हे छोटी मोठी टिप कोण देत असते यार, द्यायचं असेल तर मन भरून द्यायचं ना, नाही तर द्यायचंच नाही. सो त्या दिवशी असे मी 2 कामं चांगले केले आणि ठीक आहे, म्हणजे मला असं वाटते की ठीक आहे, तुम्ही चांगलं कराल आणि तुम्हाला ते सॅटिस्फॅक्शन भेटत राहील. आणि बाकी तर जेवढी होऊ शकते तेवढी हेल्प करतोच म्हणा मी. आणि देन आजचा जो इन्सिडन्स आहे तो सांगतो. तर आज म्हणजे आज आम्हाला इथे पुन्हा ते नागोठणेला आम्ही तिसरा दिवस होता. एक आधी गेलेलो तेव्हा आम्ही बाकी सगळ्या गोष्टी आणलेल्या होत्या, म्हणजे दोरी वगैरे, कपडे लटकवायची चिमटी वगैरे, बाकी सगळं, रूम फ्रेशनर वगैरे, हे सगळं, बकेट्स वगैरे. सेकंड टाइम गेलो तर गाद्या वगैरे आणलेल्या. आणि आज थर्ड टाइम आम्ही बोलेरोनं गेलेलो. तर ते जे एक आणलेलं होतं पाणी ठेवायचं, ते थोडं लिकेज होतं खाली, तर ते रिटर्न करायचं होतं आणि बाकी गोष्टी घ्यायच्या होत्या, जसं रेनकोट आहे यार्डमध्ये घुमायला आणि बाकी पण छत्री वगैरे होती, बाकी सरांची पण होते काही रिक्वायरमेंट, ते पण आणायची होती आणि आम्हाला फ्लोअर मॅट वगैरे घ्यायची होती. ते सगळं घ्यायसाठी आम्ही गेलेलो आणि जस्ट आम्ही शॉपिंग करत होतो. पण जे आमच्यासोबत ड्रायव्हर होते बोलेरोचे, बोलेरो आपल्याला ट्रान्समिशन कडूनच भेटलेली. तर मग जे ड्रायव्हर होते, जस्ट आम्ही जेव्हा रेनकोट घेत होतो तेव्हा म्हणजे आता त्यांची मुलगी असेल, छोटी मुलगी किंवा मुलगा जे पण असेल, तर मुलगीच असेल आय थॉट, छोटी असेल, तर ते एक हे पाहत होते, स्कूल बॅग बघत होते. तर ते त्यांना आवडलेली. आय थॉट मग ते पैसे वगैरे जास्त होते, मग त्यांनी ते ठेवून दिली आणि ते मग एक छत्री त्यांनी छोटीशी घेतलेली. मला दिसलं यार हे घेत आहे वगैरे वगैरे. सो आय थॉट आय शुड गिफ्ट हिम म्हणजे त्यांना ते देऊन द्यावं गिफ्ट. सो छत्री पण आम्ही घेतलेली आणि ती बॅग पण घेतलेली. ते म्हणत होते राहू द्या, पण बॅग पण घेतलेली आणि घेऊन घेतली त्यांच्यासाठी आणि देऊन दिली. आणि जेव्हा मग त्यांनी आम्हाला इथे ड्रॉप केलेलं, द वेस ही सेड थँक्यू, म्हणजे ते अजून काही मला आठवत आहे, ज्या प्रकारे त्यांनी थँक्यू म्हटलं आणि ज्या हृदयातून त्यांचं निघालं असेल ते थँक्यू, म्हणजे फुल, म्हणजे असं वाटलं यार किती चांगलं काम केलं आज आपण. आणि ठीक आहे, म्हणजे ते जे वस्तू आहे ते घेऊन जेव्हा ते घरी जाणार आणि त्यांच्या मुलीला देणार, तर ती किती खुश राहील. समजत आहे, एक छोटीशी छत्री आणि ती बॅग, परफेक्ट. ते पिंक कलरची बॅग पण होती आणि ती छत्री पण होती. आणि मला पण जे आधीचे दिवस होते ते आठवले, जेव्हा मी हे कॅरी बॅग राहते ना, पन्नी जे राहते आपल्याला कपड्यासोबत येते, त्याच्यात आम्ही म्हणजे बऱ्यापैकी मुलं होते जे त्याच्या म्हणजे माझी ते एवढे हे होती, तेवढे बुक्स घेऊन जात जाऊ मी क्लासमध्ये. सो ठीक आहे, म्हणजे मी देऊन दिली त्यांना, म्हणजे आम्ही मिळून दिलेली. तर बऱ्यापैकी म्हणजे त्यांनी दिली नसती तर मी तर दिल्लीच असते, म्हणजे पैशाचा काही प्रॉब्लेम नव्हता. पण खूप समाधान वाटलं मला आज. तर असे 3 इन्सिडेंट होते आणि तो एक इन्सिडेंट डेंजरवाला. सो आय थॉट की मी शेअर केला पाहिजे. तुमच्या आजूबाजूला जे कोणी लोक असेल
जशा पण प्रकारची तुम्ही मदत करू शकता, तुम्ही जर कराल तर तुम्हाला पण एक सॅटिस्फॅक्शन मिळेल आणि चांगलं वाटेल तुम्हाला, म्हणजे फील गुड हार्मोन तुमचे रिलीज होऊन जाईल. चांगलं वाटेल तुम्हाला की आज आपण काहीतरी चांगलं केलेलं आहे. सो हेच तुम्हाला शेअर करायचं होतं. पण हा व्हिडिओ मे बी लंबा वाटत असेल तुम्हाला, पण जस्ट आय वॉन्ट टू शेअर माय जे पण आहे माय फिलिंग्स, किंवा मग जे पण आज माझ्यासोबत घडलं किंवा जे इन्सिडेंट माझ्यासोबत घडले ते मी तुम्हाला शेअर केले. आय होप तुम्ही काहीतरी यामधून चांगलं शिकाल आणि ते इम्प्लिमेंट करण्याचा प्रयत्न कराल. आणि चॅनलवर नवीन असाल तर पुन्हा एक वेळेस रिक्वेस्ट करतो, सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा आणखी चांगलं कंटेंट आणतो, करतो तुमच्यासाठी काहीतरी. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तेव्हापर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.